वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे संडे आणि माझ्यासोबत नेहमी असं होतं, नेमकी संडेच्या दिवशी मला लवकर जाग येते. आजही तसंच झालं. सुट्टी होती तरी पण मला सकाळी 5 वाजता माझे डोळे उघडले. 5 वाजता उठून बसली. नंतर झोपायचा प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. मग बाल्कनीमध्ये अशीच बसून राहिली. थोडंसं गरम पाणी करून प्यायली. नंतर तरी पण झोप येत नव्हती. मग उठली, आंघोळ करून घेतली आणि चहा बनवला. चहा बनवून मग बाल्कनीत बसून चहा वगैरे घेतला आणि मग नाश्त्याची तयारी केली. नाश्त्याची ऑर्डर आधीच कालपासून देऊन झालेली. कुळदाचं पिठलं आणि भाकरी. आमच्या इथे कोकणामध्ये कुळदाचंच पिठलं बनवलं जातं. बेसनचं पिठलं शक्यतो कमीच असतं. मग पिठलं बनवलं, भाकरी बनवली आणि मग ह्या लोकांना उठवलं. मी 5 वाजताच उठलेली, पण घरातले बाकीचे सगळे 10 वाजता उठले. जबरदस्तीने उठवून घेतलं आणि उठली दोघंजणं पटापट आणि मग आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर आज संडे असल्यामुळे घरातून पहिलीच फरमाईश होती की मच्छी खायची. त्याच्यामुळे मग मच्छी आणायला मला मार्केटमध्ये जावं लागलं. आम्ही दोघं मार्केटला गेलो. सुरमई घेतली. सुरमई वगैरे घेऊन झाली आणि घरातून आधीच सांगितलं होतं की आज मच्छी एकदम ऑथेंटिक टाईपमध्ये म्हणजे कोकणी पद्धतीची बनवायला हवी म्हणून. मग मी आज तशीच बनवायचा पूर्ण प्रयत्न केला. मच्छी धुवून वगैरे घेतली. मच्छी धुवून घेतली आणि मॅरिनेट केली मच्छीला. त्यासाठी मी आगळ वापरलं कोकमाचं आणि त्यानंतर मीठ मसाला लावून ठेवला. साईडलाच मी मच्छी कढीचं पण प्रिपरेशन करून घेतलं. त्यासाठी मी ओला नारळ घेतला, थोडेसे धने घेतले आणि तिरफळं घेतली. तिरफळांमुळे मच्छीच्या कढीला खूप वेगळी चव येते आणि आमच्या घरात तर तिरफळं टाकलेली कढी सगळ्यांना खूप आवडते. मग मच्छीची कढी बनवून घेतली आणि मच्छी फ्राय पण करायला घेतली. सोबतच मी थोडीशी दाल खिचडी पण बनवली, कारण मी मच्छी वगैरे खात नाही, त्यामुळे मला व्हेजच लागतं. म्हणून मी दाल खिचडी बनवली आणि ह्या दोघांसाठी सुरमई फ्राय आणि सुरमई कढी वगैरे बनवून घेतली. त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे. आज मला ठाण्याला जायचं होतं, म्हणजे माझी मुलगी आणि आम्ही दोघं ठाण्याला गेलो. थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती. भीगी सी पलकों पे रह गए, जैसे मेरे सपने बिखर के, जले मन तेरा भी किसी के मिलन को. संडे असल्यामुळे आज ट्रेनला अजिबात गर्दी नव्हती, म्हणून आज आम्ही ठाण्याला जायचं ठरवलं. पण मार्केटमध्ये खूप गर्दी होती. थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि मग संध्याकाळी घरी आलो. तर असा होता आजचा माझा दिवस. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा.